नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। जिल्हा न्यायालय भरती 2023-24 करता अत्यंत महत्त्वाचे असे आपण यामध्ये 25 प्रश्न पाहणार आहोत। सर्वच विषयावरती हे प्रश्न असणार आहेत की जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे पडणार आहे। त्यामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, इंग्रजी मराठी ग्रामर सर्वच विषयामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अत्यंत महत्त्वाचे हे असे प्रश्न असणार आहे। त्याकरिता व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजेच नवीन लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। जिल्हा न्यायालय भरतीची आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे। त्यासाठी त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि तिचं नाव जिल्हा न्यायालय भरती या नावाने ती आहे। तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे। तिला प्ले करून इथून मागचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर बघूया आजची प्रश्नपत्रिका। पहिला प्रश्न आहे, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? सोपा प्रश्न आहे। सर्वांना या प्रश्नाचं ज्ञान असायला पाहिजे की 1 हेक्टर म्हणजे किती एकर जमीन होती। बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर। 2.17 एकर, 2.37 एकर, 2.7 एकर, 2.47 एकर। काय होईल याचं उत्तर? 1 हेक्टर म्हणजे किती येईल जमीन? बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 आर म्हणजे किती, 1 गुंठा म्हणजे किती, 1 एकर म्हणजे किती आणि 1 हेक्टर म्हणजे किती, हे सर्व तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे। कारण कुठल्याही पॉईंटवर तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर बघा आजचा आपल्याला प्रश्न काय विचारला, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4, 2.47 एकर। 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण कोठे आहे? जिल्हा विचारलेला आहे तुम्हाला। सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण? जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास केला असेल, महाराष्ट्राचा भूगोल, तर हे सर्व तुम्हाला येऊन जाईल। कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या विभागामध्ये आहे, या ठिकाणाचं काय महत्त्व आहे। तर बघा आपल्याला उत्तर फक्त काय विचारलेलं आहे की महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण कोठे आहे? तर कोणत्या जिल्ह्यात येतं बघ ते? पर्याय नंबर 1 सातारा जिल्ह्यामध्ये येतं। पुढचा प्रश्न आपण बघूया। राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देतो? IMP प्रश्न आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न सोपे आहेत, काही मध्यम आहेत आणि काही थोडे अवघड आहे। तर काही नाही, प्रश्न नीट वाचून घ्यायचा, त्याचे ऑप्शन नीट वाचायचे आणि त्याच्यावर विचार करायचा। बघा, राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळेस खालीलपैकी कोण शपथ देतो? उपराष्ट्रपती देतो का, भारताचे सरन्यायाधीश देतात का, लोकसभा सभापती देतात की भारताचे महान्यायवादी देतात? 4 पर्याय तुमच्या समोर आहे, कोण देत असेल? बघा याचं योग्य उत्तर काय येईल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 भारताचे सरन्यायाधीश। राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळी खालीलपैकी कोण शपथ देतो? तर भारताचे सरन्यायाधीश हे देतात। पुढचा प्रश्न आपण बघूया। खाली दिलेल्या प्रत्येक शब्दापुढे 4 पर्यायी शब्द दिलेले आहेत, त्यापैकी 3 शब्द मूळ शब्दाचे समानार्थी शब्द असून 1 शब्द भिन्न आहे, तो ओळखा। मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे, 4 पर्याय आहे। या 4 ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय असू शकतं किंवा तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नाचे उत्तर देता येते ते मला कमेंटमध्ये कळवा। तसेच माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत होत असेल, त्याचं उत्तर जर गलत येत असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। बघा प्रश्न काय आहे, तुम्हाला 3 मूळ शब्द दिलेले आणि ते समानार्थी आहे आणि त्यापैकी 1 भिन्न शब्द आहे, तो ओळखायचा आहे। शब्द काय आहे? अग्नी आहे। बघा आता अग्नी हा मूळ शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द पहा कोणकोणते? पावक, अनल, व्रही, व्याळ। मग कोणता 1 शब्द भिन्न येईल त्याच्यापैकी? अग्नी म्हणजे काय काय? पावक म्हणजे अग्नी, अनल म्हणजे अग्नी, व्रही म्हणजे अग्नी। पर्याय नंबर 4 व्याळ हा भिन्न शब्द आहे। योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 4 येईल, व्याळ। पुढचा प्रश्न आपण बघूया। आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? IMP प्रश्न आहे।
असे प्रश्न परीक्षेला उतरत असतात. आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? ऑक्सिजन वापरतात, हायड्रोजन वापरतात, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कोणता गॅस वापरला जातो आग विझवण्यासाठी? द्या, पटापट उत्तर द्या. जर तुम्ही आतापर्यंत मित्रांनो आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या एक लाईकमुळे काय होतं, चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आहे. मग सांगा, आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 येतं. काय? कार्बन डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली काही शब्दसमूह, प्रत्येक शब्दसमूहाखाली प्रत्येकी 4 पर्यायी शब्द दिलेले आहेत. तर दिलेल्या पर्यायी शब्दामधून प्रत्येक शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. तुम्हाला काय दिलेले आहे? एक शब्दसमूह दिलेला आहे आणि त्या शब्दसमूहाचा एक शब्द आहे की त्या समूहाचा तो अर्थ स्पष्ट करतो. असे 4 पर्यायी शब्द तुम्हाला दिलेले. मग आपल्याला त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, शब्दसमूह काय आहे? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द येईल? बघा, पर्याय पहा. पहिले पर्याय वाचा. सिंहावलोकन, पश्चिमाभिमुखन, आधावलोकन, पुच्छावलोकन. काय शब्द येईल? मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे. योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर 1 सिंहावलोकन. त्याला आपण सिंहावलोकन केलं असं म्हणतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. कथ्थकली हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सोपा प्रश्न आहे. कथ्थकली नृत्य हो, भरतनाट्यम नृत्य हो, लोकनाट्य नृत्य हो, हे जे सगळे लोककला नृत्य आहे प्रत्येक राज्याचं, हे तुमच्या तोंड असणं गरजेचं आहे. कारण या लोकनृत्यावर कुठल्याही परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न असतोच. त्यासाठी हे लोकनृत्य कसं आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. बघा, कथ्थकली हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू. कोणत्या राज्याशी? काय उत्तर येईल? पटापट उत्तर सोडायचे. बघा, त्याचा पर्याय काय आहे? पर्याय नंबर 1 कथ्थकली हे नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळ या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला? IMP क्वेश्चन आहे. स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला? इसवी सन विचारलेले तुम्हाला. पंचायत राजवरला प्रश्न आहे. स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला? बघा, 1947, 1948, 1946, 1936. कधी झालेला आहे मंजूर? योग्य पर्याय त्याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1 1947. स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झालेला आहे? 1947ला. पुढचा प्रश्न बघा. चितगाव गटाचे नेते आणि मास्तरंदा नावाने ओळखले जाणारे कोण आहे? चितगाव गटाचे प्रमुख, त्यांना कोण, काय त्यांचं टोपण नाव काय? मास्तरंदा. आणि ते चितगाव गटाचे कोण होते? प्रमुख नेते होते. कोण आहे ते? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. JM सेनगुप्त, लोकनाथ पॉल, सूर्यसेन, जतीन दास. लावा अंदाज त्याचा. कोण असेल चितगाव गटाचे प्रमुख नेते? आणि त्यांना आपण काय मास्तरदा या नावाने ओळखले जातात ते. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 सूर्यसेन. सूर्यसेन हे कोण होते? चितगाव गटाचे प्रमुख नेते होते. पुढचा प्रश्न आपण पाहूया. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रथम विजेता कोण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. जे पुरस्कार आहे, म्हणजे खेळरत्न पुरस्कार म्हणा किंवा कलारत्न पुरस्कार म्हणा, हे सर्व पुरस्कारसुद्धा तुमच्या नजरे घालून जाणं जरुरी आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके. कशामुळे? चित्रसृष्टीमध्ये. तर याचे प्रथम विजेता विचारलं बघा तुम्हाला. 2023 किंवा 2019 असं नाही, तर प्रथम विजेता कोण आहे? दादासाहेब फाळके पुरस्काराचे प्रथम विजेता. 4 पर्याय तुमच्यासमोर. कोणकोणते बघा? विनोद खन्ना आहे,
देविका राणी, आशा पारेख आहे, मुमताज आहे. प्रथम विजेता कोण विचारलं तुम्हाला, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 देविका राणी. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रथम विजेता कोण म्हटलं तर कोण आहे, देविका राणी. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामरवरला प्रश्न आहे, मडक्यांची डॅश डॅश काय आहे बघा. घड आहे, थप्पी आहे, उतरंड आहे, आडी आहे. मडक्यांची काय येते, घड येतो, थप्पी येते, आडी येते नाही. पर्याय नंबर 3 उतरंड. मडक्यांची उतरंड, जोऱ्या जमान्यात होतं बघा उतरण म्हणायचे त्याला, ती उतरंड मडक्यांची. पुढचा प्रश्न बघा, कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय. कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय. 4 पर्याय तुमच्या समोर, पर्याय वाचून दाखवतो तुम्हाला. कूपमंडूक उदार, संकोचित, व्यापक आणि तुसडी. मग कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय होईल बघा. या 4 पर्यायापैकी काय उत्तर आहे तुमचं, आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर योग्य तुमचे येते हे सुद्धा मला कळवा. आणि व्हिडिओवर जर नवीन असतात आपल्या चॅनलवर तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघता बघता लाईक नक्की करत चला. तर काय कूपमंडूक वृत्ती म्हणजे काय, पर्याय नंबर 2 संकोचित वृत्ती. कूपमंडूक वृत्ती म्हणजे संकोचित म्हणतो आपण त्याला. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, पेपरवर प्रश्न आहे, पंधरवाड्याने जर प्रसिद्ध होतं त्याला काय म्हटलं. 7 दिवसानंतर प्रसिद्ध होणारं त्याला काय म्हणतात. दररोज प्रसिद्ध होणारं त्याला काय म्हणतात. हे सुद्धा आपल्या मुखपाठ असायला पाहिजे. मग आता इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे. बघा पहिला पर्याय आहे साप्ताहिक, दुसरा आहे मासिक, तिसरा आहे अंक आणि चौथा आहे पाक्षिक. मग साप्ताहिक कधी असतं की जे 7 दिवसानं प्रसिद्ध होणारं त्याला साप्ताहिक म्हणतो आपण. मासिक 1 महिन्याला प्रसिद्ध होणारं, अंक डेली प्रसिद्ध होणारा दररोज, आणि पाक्षिक म्हणजे 15 वाड्याने 15 दिवसानंतर जे प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र असतं त्याला आपण काय पाक्षिक म्हणतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहे. प्रश्न आपण सर्व IMP टाकलेले, कारण हे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये उतरलेले आहे. मग तुमचा IBPS पॅटर्न असो, खटीशियस पॅटर्न असो, कुठल्याही पॅटर्नमध्ये हे प्रश्न हमखास उतरतात. लेखक आणि त्यांचे प्रसिद्ध पुस्तकं, आत्मचरित्र, नाटकं हे सर्व तुम्हाला पाठांतर पाहिजे. तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहे. पर्याय तुमच्या पुढे आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, दया पवार, साने गुरुजी. या सर्वांचे पुस्तकं तुमच्या पाठ पाहिजे. आचार्य अत्रेंचं लिखाण काय आहे, पु ल देशपांडेचं काय आहे, दया पवारचं काय आहे, साने गुरुजीचं काय आहे. पर्याय नंबर 1 आचार्य अत्रे. तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहे, आचार्य अत्रे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी शब्दातून भिन्नलिंगी शब्द ओळखा. भिन्नलिंगी, खाली तुम्हाला शब्द दिलेले आणि त्याच्यातून भिन्नलिंगी शब्द ओळखायचा सांगितलं बघा. सांडणी, सिंहीण, कोकिळ, लांडोर. बघा भिन्नलिंगी शब्द कोणता येईल याच्यातून. पर्याय नंबर 3 कोकिळ. कोकिळ हा शब्द काय आहे, भिन्नलिंगी आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्याला आपण काय म्हणतो. ज्या प्रदेशाच्या तिन्ही बाजूला पाण्याने वेढलेलं आहे अशा प्रदेशाला आपण काय म्हणायचं. संगम, द्वीपकल्प, खाडी, बेट. काय म्हणणार की ज्या प्रदेशाला तिन्ही बाजूने पाण्याचा चक्कर आहे. योग्य उत्तर काय येईल त्याचं. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 त्याला द्वीपकल्प असं म्हणतो आपण. तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश म्हणजेच द्वीपकल्प. पुढचा प्रश्न आपण बघूया. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा आग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता. IMP प्रश्न आहे, लक्षात घ्या, महत्त्वाचे प्रश्न आहे सर्व. लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहेत का हा आग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता. वृत्तपत्राची नावं दिलेली तुम्हाला. केसरी, मराठा, सुधारक, अमृत बाजार पत्रिका
या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे? द्या पटापट उत्तर त्याचं. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकाचे पुस्तकं तुम्हाला माहीत असतील. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र प्रथम काढलेले हे तर सर्वांनाच माहीत असणारे सोपा प्रश्न आहे ना राव. काय उत्तर आहे त्याचं? पर्याय नंबर 1 केसरी. हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता? तर केसरी या वृत्तपत्रातील होता. पुढचा प्रश्न बघा. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला. नाचता येईना अंगण वाकडे काय येईल त्याचा योग्य अर्थ? 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. कोला काकडीला राजी, कोल्याला द्रांक्ष आंबट, चोराच्या उलट्या बॉम्बा आणि चोराच्या मनात चांदणे. तर नाचता येईना अंगण वाकडे काय काय पर्याय येईल त्याचं योग्य? योग्य पर्याय पर्याय नंबर 2 कोल्याला द्रांक्ष आंबट. कोल्याला द्राक्ष आंबट हा त्याचा योग्य पर्याय होईल. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? बघा आता महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, त्यांचे खोरे, याच्यावर सुद्धा आपली नजर पाहिजे. प्रमुख पर्वतरांगा, प्रमुख खाड्या, भूगोलावर सुद्धा आपल्याला प्रश्न असतातच आणि ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील देहू आळंदी सर्वांना माहिती आहे, तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर, देहू, आळंदी, जेजुरी महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थ आहे. कोणत्या नदीच्या काठावर आहे हेही तुम्हाला माहीत असेल, कारण तुमच्यापैकी बरेचसे लोक वाऱ्याही करत असतील पंढरपुराच्या, आणि पंढरपूरच्या वाऱ्याला गेल्यानंतर आपण देहू आळंदीहून जातोच. कोणत्या नदीच्या काठी येईल? देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पर्याय नंबर 3 इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले. देहू आळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. षटकर्णी होणे. षटकर्णी होणे म्हणजे काय होणं बघा. पर्याय पहा. ग्रॅमरचे प्रश्न आहे सगळे, IMP प्रश्न असतात ते. षटकर्णी होणे म्हणजे काय होणे? गुप्त गोष्ट अनेकांना माहीत होणे, किंवा 6 जणांनी मिळून ठरविणे, किंवा 6 जणांना माहीत होणे, किंवा 3 जणांना माहीत असणे. काय योग्य पर्याय काय येईल? षटकर्णी होणे म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 6 जणांनी मिळून ठरविणे म्हणजेच काय? षटकर्णी होणे. पुढचा प्रश्न पहा. संत रामदासाचे पूर्ण नाव काय? बघा प्रश्न कसे आहेत. संत रामदासाचं पूर्ण नाव काय? कारण हेही आपल्याला माहीत पाहिजे. रामदास महाराजांचं पूर्ण नाव काय? एकनाथ महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय? ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला बारीक सारीक विचारल्या जातात. तर रामदास महाराजांचं पूर्ण नाव काय मग? पांडुरंग सीताराम रामदास, नारायण पांडुरंग बनवणे, नारायण सूर्यकांत ठोसर, रामदास दामाशेठ बामणे. काय नाव आहे त्यांचं संत रामदासाचं? तर संत रामदासाचे पूर्ण नाव आहे पर्याय नंबर 3 नारायण सूर्यकांत ठोसर. पुढचा प्रश्न आपण बघूया. खाली काही शब्द दिले असून त्यांच्यापुढे त्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्दाचे काही पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा. काही शब्द दिलेले तुम्हाला खाली, काही म्हणण्यापेक्षा एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापुढे त्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्दाचे काही पर्याय आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा. बघा शब्द काय दिलेला आहे तुम्हाला? विदुषी, आणि त्याचे 4 पर्याय दिलेले विरुद्ध लिंगी येते. विदूषक, विदुषा, विद्वान. योग्य पर्याय काय येईल विदुषीचा? विरुद्धच सांगायचं आहे बरं आपल्याला. योग्य पर्याय पर्याय नंबर 3 विद्वान. विदुषीचा योग्य पर्याय काय येईल? विद्वान पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्नाकडे वळूया आपण. डॅडॅश या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्मे क्षेत्र व्यापलेले आहे. IMP प्रश्न आहे. कोणत्या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्मे क्षेत्र व्यापलेले आहे? कृष्णा, गोदावरी, भीमा, कोयना. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि 4 पैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते. तर प्लीज व्हिडिओला काय करा, या ठिकाणी
लाईक नक्की करा. काय पर्याय आहे? कोणत्या नदीच्या खोऱ्याने राज्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास निम्मे क्षेत्र व्यापलेले? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 गोदावरी नदीच्या खोऱ्याने. कोणत्या नदीच्या खोऱ्याने? गोदावरी नदीच्या खोऱ्याने. पुढचा प्रश्न पहा. खडकाच्या विघटनामुळे मृदेस मोठ्या प्रमाणात काय मिळते? खडकाचं जेव्हा विघटन होतं त्यावेळेस मृदेस मोठ्या प्रमाणात काय मिळतं? लोह मिळतं का ॲल्युमिनियम मिळतं, कार्बन नायट्रोजन मिळतं का फॉस्फरस मिळतो? खडकाच्या विघटनामुळे काय मिळतं? योग्य पर्याय काय असेल? पर्याय नंबर 1 खडकाच्या विघटनामुळे मृदेस मोठ्या प्रमाणात काय मिळतं? लोह मिळतं. पर्याय नंबर 1 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील काळ ओळखा. साधा प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर तोंडावर असेल. सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील काळ ओळखा. बघा पर्याय काय काय पहा. रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ आणि चौथा पर्याय काय आहे? अपूर्ण वर्तमान काळ. काय येईल याचं उत्तर? बघा सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील काळ ओळखायचा. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 साधा वर्तमान काळ. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. हा आपला शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. त्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो, एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं असेल त्यांनी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं की जेणेकरून दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी परिश्रम घ्यावा लागतात. म्हणून काय करा, व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला नक्की लाईक करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाचे पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.